हाय मैत्रिणीनं, आज आलो आहेत आम्ही मंगसोळीला. मंगसोळीचा खंडोबा या मंदिरामध्ये आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. थोडंसं दुपारचं ऊन असते म्हणून ऊन कमी झाल्यानंतरच आलेलं आहे मंदिरात. मंदिरात गर्दी आहे. एरवी गर्दी नसते, पण रविवारी अमावस्या पौर्णिमा या दिवशी खूप गर्दी असते, म्हणून रविवार सोडूनच जाऊयात म्हटलं, जेणेकरून दर्शन व्यवस्थित होतं. काय होतं, गर्दी असली की दर्शन तर होत नाही आणि आसपासचा एरिया पण आपल्याला व्यवस्थित बघायला मिळत नाही. त्यामुळं गर्दी नसताना गेलं की वातावरण खूप शांत होतं, दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. ही पालखी आहे. यात्रेच्या वेळेस इथे हा पालखीचा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो आणि मंगसोळीचा खंडोबा हा प्रसिद्ध आहे. बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे हे. आणि दर्शन झाल्यानंतर इथे जवळच छोट्या मुलांसाठी खेळण्याची थोडीशी सोय आहे. तर समर्थ म्हणाला आपण तिथं थोडंसं खेळूयात, म्हणून मग आम्ही इकडे आलेलो आहे. वातावरण बघू शकता, खूप छान आहे. सुंदर असा वारा सुटलेला आहे. पाठीमागे हे तळं आहे आणि तळं पण खूप मोठं आहे. पूर्ण मंगसोळी गावाला पिण्याचे पाण्याची सोय या तळ्यातून होते. आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे हे देवस्थान. झाडं वगैरे भरपूर लावलेली आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला तर आनंद होतोच. कुठल्याही आपण पॅक ठिकाणी गेलो जाऊ, हॉटेलमध्ये जाऊ, तेवढं आपल्याला समाधान मिळत नाही. पण जर निसर्गाच्या सानिध्यात आपण आलो तर मैत्रिणींनो, खरंच खूप छान वाटतं, आनंद वाटतो, मनावरचं दुःख ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. कधीतरी वेळ काढून असा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हीही जात जावा. समर्थ म्हणाला इथं तळं केवढं आहे. समर्थला समर्थचे बाबा तळं केवढं आहे, कधीपासून आहे ते त्याची माहिती देतच होते. त्यामध्ये तो पाळण्यामध्ये बसलेला आहे समर्थ. त्याचा तो पाळणा खेळायला लागलेला आहे. बरीच छोटी मुलं इथं आलेली आहेत, त्यांचे पालकही आलेले आहेत. समर्थ म्हणाला आई तू एका बाजूला बस, म्हणून मीही या पाळण्याचा म्हटलं बघूयात कसं वाटतंय, म्हणून मीही पाळण्यामध्ये बसलेले आहे. खरंच खूप छान वाटत होतं. वातावरण खूप प्रसन्न होतं, वारं खूप छान सुटलं होतं आणि आसपास झाडं असल्यामुळे शुद्ध हवा पण होती. आणि पाठीमागे हे तळं जे आहे, तळं पण दिसत आहे. खूप सुंदर असं हे तळं आहे. आणि मग आपण म्हटलं समर्थला थोडासा झोपाळाही खेळूयात आणि झोपाळा खेळताना त्याला पण खूप मजा येत होती. तो त्या गोष्टीचा आनंद घेत होता आणि मीही मग झोपाळ्यात बसले होते. पाठीमागे ही सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. निसर्गाच्या वातावरणामध्ये इतका सुंदर असा अनुभव मिळाला. खरंच खूप मनाला आनंददायी देणारं हे वातावरण आहे. पाठीमागं मोठी मोठी झाडं आहेत, बऱ्याच गोष्टी इथे आहेत आणि आपण ज्यावेळेस निसर्गाच्या सानिध्यात जातो ना, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. तर म्हटलं चला आपण आता खूप छान वाटायला लागलं म्हणून आणखीन एकदा या झोपाळ्यामध्ये बसण्यासाठी मी तयार झालेले आहे आणि आता झोपाळा खेळायला लागलेले आहे. पाठीमागची सुंदर अशी मोठी झाडं बघू शकता, खूप छान आहे. खेळून झाल्यानंतर समर्थला थोडंसं तळं वगैरे दाखवलं. लांबपर्यंत हे तळं पसरलेलं आहे आणि आता सूर्यास्त थोडा थोडा व्हायला लागलेला आहे. सूर्यास्त पण खूप छान दिसतोय, त्याचं पण मी शूट केलेलं आहे. पाठीमागे हे तळं आहे. तळं खूप मोठं असं पसरलेलं आहे आणि मंगसोळीचा हा खंडोबा खरंच खूप प्रसिद्ध आहे आणि देवस्थान आहे. बऱ्याच जणांचं हे कुलदैवत आहे. इथं मोठी झाडं आहेत आणि बरेच जण इथं येतात स्वयंपाक करून नैवेद्य दाखवणे वगैरे या गोष्टी इथं असतात. पण रविवारी शक्यतो गर्दी फार असते, त्यामुळे रविवार सोडून इतर वारी आलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप छान अनुभवायला मिळतात आणि निसर्गाचं एक वेगळं रूप इथं बघायला मिळतं आपल्याला मैत्रिणींनो. तळं बघू शकता, आता पाणी आटलेलं आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. ठराविक ठिकाणीच थोडं थोडं तळ्यामध्ये पाणी दिसतं आहे. खरंच खूप छान असं वातावरण आहे. पाठीमागं बघू शकता किती लुक सुंदर आहे. वारं खूप छान सुटलेलं आहे आणि मनाला खरंच खूप प्रसन्न वाटतंय मैत्रिणींनो. आता सूर्यास्त व्हायला लागलेला आहे आणि आता अंधार पडेल, तर चला म्हणून आम्ही आता इथून निघणार आहे. जाता जाता काही छान वाटलं तर खाणार आहे किंवा मग घरी जाऊनच मस्तपैकी जेवण करणार आहे. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.